अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरलेला आहे। आज दुपारी 12 वाजता मुंबईतील वरळीमधील हॉटेल ब्ल्यू सी मध्ये पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करतील अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिलेली आहे। मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचा निर्णय घेतलेला आहे। आज होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य मराठी माणसांमध्ये ज्याची प्रतीक्षा होती तो मुहूर्त अखेर आज उजाडलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार आहे। गेल्या कित्येक वर्षापासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकत्र आले। ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार आहे। वरळीतील हॉटेल ब्ल्यू सी इथं ही घोषणा होणार आहे, त्याची तयारी देखील सुरू झालेली आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी ताजे अपडेट वेळोवेळी आपल्याला देतच राहणार आहेत। मात्र प्राची 11 वाजता दोन्ही ठाकरे बंधू शिवाजी पार्कावर जाणार आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ते दोघेही एकत्र अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर त्याचा प्रवास सुरू होईल। वरळीला जातील। वरळीला 12 वाजता ते अधिकृत घोषणा करणार आहेत। नक्कीच रुबीना, मराठीच्या मुद्द्यावरून खरं तर ठाकरे बंधू एकत्र आलेले होते आणि तेव्हापासूनच ठाकरे बंधूची युती कधी होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली होती। आणि आता या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक जोडल्या गेलेले आहेत। ज्या पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार आहे त्या हॉटेलमधून त्या जोडल्या गेलेल्या आहेत। सोबतच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी हे ठाकरे बंधू भेट देणार आहेत। सो त्या तिथून सीमा आढे आपल्यासोबत आहेत आणि ओम देखील आपल्यासोबत जोडले गेलेत राज ठाकरेंच्या निवासस्थानावर। सो आपली संपूर्ण टीम आज सगळ्याची अपडेट देते। ज्ञानेश सावंत देखील या ठिकाणी जोडले गेलेत, मातोश्रीवरून ते आपल्यासोबत आहेत। सुरुवातीलाच रुबीना आपण मनश्री यांच्याकडे जाऊयात, कारण ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे, पत्रकार परिषद कशी होतीये याची संपूर्ण उत्सुकता जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे। मनश्री, काय सध्या त्या ठिकाणी हालचाली आहेत? यापूर्वी जेव्हा त्रिभाषा सूत्राला विरोध करणारा कार्यक्रम झालेला होता आणि सगळ्यात पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर आलेले होते, तो भव्य दिव्य कार्यक्रम आणि आजचा हा कार्यक्रम। एकदा आपण व्यासपीठ बघूयात। हे व्यासपीठ आहे पत्रकार परिषदेचं, ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो आहे, अतिशय बोलका असा फोटो, आणि त्यांच्या आजूबाजूला एक मनसेचं इंजिन आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मशाल। आणि सध्या आता खुर्च्या मांडल्या जात आहेत आणि आपण बघतोय की केवळ मर्यादित असा ही जागा आहे, हे स्टेज अतिशय लहान बांधण्यात आलेलं आहे आणि फक्त 2 खुर्च्या, एक उद्धव ठाकरेंची आणि दुसरी राज ठाकरेंची, अशा फक्त 2 खुर्च्या इथे मांडल्या जाणार आहेत। आणि या 2 खुर्च्या सध्या आता स्टेजवरती मांडल्या जात आहेत आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की स्टेजवरती एक टेबल सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। अतिशय मर्यादित जागा आहे। अगदी हा हॉल जरी बघितला आपण, हा संपूर्ण हॉटेलचा जो हॉल आहे ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे त्याची जागा सुद्धा लहान आहे। जो मोठा कार्यक्रम करायचा होता, जी खरं तर युतीची नांदी आहे का असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला होता, तो मोठा कार्यक्रम मराठी भाषेसाठी तो मोठा करण्यात आलेला होता। मात्र आता जो कार्यक्रम आपण बघतो आहोत, आताची जी पत्रकार परिषद बघतो आहोत ती अतिशय मर्यादित जागेमध्ये मर्यादित स्वरूपाची असणार आहे आणि या 2 खुर्च्या आजूबाजूला हे 2 ठाकरे बंधू बसतील। खरं तर ठाकरे बंधूंना एकत्र बघण्यासाठी नेहमीच महाराष्ट्र हा उत्सुक असलेला बघायला मिळालेला आहे। अगदी जेव्हा अगदी दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल किंवा कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल, हे दोन्ही ठाकरे बंधू त्यांचे परिवार गेल्या काही महिन्यांपासून अतिशय आपण म्हणूयात की जाणीवपूर्वक सातत्याने एकत्र दिसत आलेले आहेत आणि तेव्हा ही राजकीय युतीची नांदी आहे का असे प्रश्न विचारण्यात आले आणि याच प्रश्नांना उत्तर आज खऱ्या अर्थाने मिळते आणि अधिकृतरित्या मिळते। दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे जागा वाटपाचा। जागा वाटप हे सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काही ठिकाणी जे मराठी बहुल भाग आहेत, ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांचं प्राबल्य आहे, त्या ठिकाणी मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा असल्याचं कळतंय। मात्र मनश्री, आम्ही तिथे येणारच आहोत, या सगळ्याचे ताजे अपडेट घेतच राहणार। तुर्तास सीमाकडे जाऊयात। सीमा, काही वेळातच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधू येतील, एकत्र अभिवादन करतील। अगदी काही मिनिटांमध्ये ते तिकडे पोहोचतील आणि तिथून पुढे त्यांचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे, मग ते वरळीला जातील। नेमके आता किती वाजेपर्यंत ठाकरे बंधू तिथे येणार आहेत शिवाजी पार्कात? पुढील काही मिनिटांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावरती दाखल होणार आहे। मात्र तत्पूर्वी
पक्षाचे नेते, आमदार आणि सोबतच मोठ्या संख्येनं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते स्मृतीस्थळाच्या या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तयारी पूर्ण झालेली आहे अगदी सकाळपासून. म्हणजे दोन्ही बंधू येणार, अभिवादन करणार आणि त्यानंतर युतीची घोषणा करणार. त्यासाठी आज सकाळपासूनच स्मृतीस्थळावरती तयारी जी आहे ती केली जात होती. ती तयारी आता पूर्ण झालेली आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी आलेत. कार्यकर्ते आनंद व्यक्त करतायत. आज इथे फक्त ठाकरे गटाचेच कार्यकर्ते नाही तर मनसेचे सुद्धा मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी दाखल झालेले आहेत. प्रतिक्रिया देत आहेत, आनंद व्यक्त करतायत. तर सोबतच दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत असतील, विनोद घोसाळकर, सोबतच महेश सावंत हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेते खासदार या ठिकाणी दाखल झालेत. आता प्रतीक्षा आहे फक्त दोन्ही भावांची. पुढील काही मिनिटांमध्ये इथे येतील, अभिवादन करतील. म्हणजे हा जो क्षण आहे तो दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. कारण दोन्ही बंधूंची एकत्रित युती झाली पाहिजे, राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र आले पाहिजे ही अनेकांची अपेक्षा होती. आणि आज तो मुहूर्त, आज तो दिवस आलेला आहे. बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी आज सकाळपासूनच दिली जाते. त्यामुळे आता काही मिनिटांची आता प्रतीक्षा आहे. दोन्ही बंधू येतील, अभिवादन करतील आणि त्यानंतर वरळीच्या दिशेने रवाना होतील आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील, महाराष्ट्राला संबोधित करतील. आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाच्या घोषणा तीर्थावरील दृश्य पाहतोय. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत कारण या कार्यकर्त्यांना उत्सुकता होती की कधी ठाकरे बंधू एकत्र येतात आणि कधी युतीची घोषणा होतीये. आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरून. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी जोडले गेलेत. ओम, सध्या शिवतीर्थाबाहेर काय हालचाली आहेत? राज ठाकरे कधीपर्यंत शिवतीर्थासाठी रवाना होणार आहेत? प्राची, खरं तर ज्या पद्धतीने आपण सांगतोय की अनेक वर्षांची प्रतीक्षा आज पूर्ण होते, त्याच पद्धतीनं आज हा महायुती आज खरं तर राज आणि उद्धव यांची पत्रकार परिषद आहे. 11:30च्या सुमारास राज ठाकरे या त्यांच्या निवासस्थानहून खरं तर बाळासाहेबांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी रवाना होतील. मी सध्या शिवतीर्थाबाहेरच आहे. राज ठाकरे यांचं हे निवासस्थान आहे. 11:30 ते 11:15च्या सुमारास ते इथून निघतील, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी रवाना होतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन करून पुढे 12:15पर्यंत जे वरळीतलं हॉटेल ब्ल्यू सी आहे त्या हॉटेलमध्ये दाखल होतील आणि साधारणपणे 12:30च्या सुमारास ही पत्रकार परिषद सुरू होईल अशी एक माहिती सध्या आपल्याला मिळते. जर आपण पाहायला गेलं तर अनेक कार्यकर्ते इथे येत आहेत आणि इथे एक काही क्षणभर थांबून बाळासाहेबांचे जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी रवाना होऊन बाळासाहेबांना अभिवादन करतायत. त्यांना देखील तो क्षण डोळ्यामध्ये साठवून घ्यायचा आहे की राज आणि उद्धव एकत्रितपणे बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करतायत. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता ही गर्दी जी आहे ती बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सकाळपासून आपल्याला होताना पाहायला मिळते. खरी उत्सुकता आणि खरी प्रतीक्षा आहे ती म्हणजे पत्रकार परिषदेची, ज्या ठिकाणी आता आपले प्रतिनिधी आहेत आणि बाळासाहेबांच्या बॅनरवरून बाळासाहेबांचा फोटो फक्त बॅनरवरती आहे आणि त्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे उत्सुकता दोन्ही बाजूला आहे. दोन्ही प्रकारचे कार्यकर्ते हे आता हळूहळू करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल होत आहेत आणि राज ठाकरेंच्या घराबाहेर सुद्धा आता त्यांचा ताफा कधीपर्यंत निघणार याची सुद्धा प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. आपण क्षणाक्षणाचे अपडेट खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला या माध्यमातून देतोय. त्यामुळे राज ठाकरे जेव्हा घरातून निघतील तेव्हा ते थेट स्मृतीस्थळावर जातील आणि त्यानंतर ज्या हॉटेलच्या पत्रकार परिषदेची खरं उत्सुकता आहे त्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. रुबीना, अगदी ओम, थेट जाऊयात मनश्रीकडे. मनश्री, ज्या ठिकाणी आज या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे त्याच ठिकाणी 2019ला शिवसेना आणि भाजपच्या युतीची घोषणा झालेली होती आणि आज पुन्हा तो दिवस आलेला आहे. मात्र ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. मोठा दिवस आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं याचंच खरं तर हे आणखी एक उदाहरण आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाने इतकी वेगवेगळी वळणं घेतलेली आहेत जी अतिशय अनपेक्षित, अनाकलनीय अशी राहिलेली आहेत. अगदी वेगवेगळ्या युती, आघाडी या महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ही एका नव्या युतीची नांदी म्हणावी लागेल. आणि म्हणूनच या 2 खुर्च्या आता महाराष्ट्र बघतोय. हे जे दृश्य आपण बघतो आहे की फक्त बाळासाहेबांचा फोटो, त्याच्या बाजूला मनसेचं इंजिन, दुसऱ्या बाजूला उबाठाची मशाल आणि खाली 2 खुर्च्या, त्या सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच खुर्ची या व्यासपीठावर बघायला मिळते. आणि म्हणूनच ही एका नव्या युतीची, नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे. खरं तर हे दोन्ही भाऊ एकेकाळी बाळासाहेबांच्या सोबत एकाच पक्षामध्ये कार्यरत होते, महत्त्वाच्या पदांवर होते. त्यांच्या नावाने बाळासाहेबांच्या सोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नावाने तो पक्ष ओळखला जात होता. प्रचंड दबदबा महाराष्ट्रामध्ये या पक्षानं
पद्धतीनं त्यांच्या विचारांना हा निर्माण केलेला होता. मात्र बरीचशी वळणं झाली आणि त्याच्यानंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, मनसे पक्ष स्थापन केला. त्यानंतर ही मनसेने वेगवेगळी वाट ही चोखाळलेली होती आणि आता अखेर पुन्हा एकदा ते दोन बिंदू जे आपापसात पासून दूर गेलेले होते ते दोन बिंदू आता जवळ येताना बघायला मिळत आहेत. म्हणजे एक वेगळं एक वर्तुळ पूर्ण होतं आहे महाराष्ट्रात असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीने तू उल्लेख केलास की हेच ते व्यासपीठ होतं किंवा हाच तो हॉल होता ज्यावेळेस एक वेगळी युती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याची नांदी वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राने बघितलेली होती. त्याच्यानंतरचं राजकारण बघितलेलं होतं. आज मला आणखीन एक महत्त्वाचा विषय सांगावासा वाटेल. ज्यावेळी ठाकरे बंधूंची ही युती नक्कीच तर ही नव्या राजकारणामधल्या नव्या युतीची नांदी घडतीये. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे जाणार आहोत. ओम, सध्या शिवतीर्थाबाहेरची काही दृश्य आम्ही बघत होतो. राज ठाकरेंच्या पत्नी सध्या बाहेर गॅलरीमध्ये आलेल्या होत्या आणि त्या सगळ्यांना हात करत होत्या, कारण त्यांच्यामध्ये देखील तितकंच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे सगळ्यांना कार्यकर्त्यांना भेटण्याचं. नक्कीच खरं तर प्राची, ज्या राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर आपण उभे आहोत त्या खरं तर गॅलरीतून त्यांनी आत्ता काही महिला या एक ठिकाणाहून जात होत्या, तर त्या महिलांनी अभिवादन केलं, त्याला त्यांनी प्रतिसाद दिला आणि नंतर त्या लगोलग घरामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत. सातत्याने आपण बघतो की जेव्हा असे काही मेळावे असतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांना भेटतात. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की दसरा मेळावा शिवतीर्थावर जेव्हा झाला तेव्हा सुद्धा त्यांच्याकडनं दसऱ्याची मिठाई म्हणून सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली होती. तेव्हा शिवसैनिकांना त्यांनी मिठाई वाटली या संदर्भातलं सुद्धा वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे एकंदर केवळ राजकीय नाही तर कौटुंबिक जिव्हाळा सुद्धा कार्यकर्त्यांसोबत ठाकरे घराण्याचा राहिलेला आहे. आपण अनेक वेळेला पाहिलेलं सुद्धा, अनेक नेत्यांनी सुद्धा त्याबाबत तशाच प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी एक भावनिक गुंतागुंत आहे आणि भावनिकता सुद्धा आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आणि ठाकरे कुटुंबामध्ये. त्यामुळे भावनिकतेची सुद्धा एक झालर या सगळ्या राजकीय घडामोडींना आहे. त्यामुळे आजचा हा क्षण निश्चितच ठाकरे कुटुंबासाठी आणि ठाकरे प्रेमींसाठी खूप भावनिक आहे. सकाळी चंदूमामा यांनी सुद्धा आपल्याशी बातचीत करताना हेच सांगितलं होतं. त्यामुळे आजच्या या सगळ्या घडामोडींकडे, आजच्या या सगळ्या घटनेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेनंतर नेमक्या काय प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटत आहेत आणि मुंबईत त्याचे काय रिप्लिकेशन्स दिसत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. प्राची. नक्कीच ओम, तर सध्या खरं तर ही राजकीय दृष्ट्या जरी महत्वाची बातमी असली तरी भावनिक दृष्ट्या देखील तितकीच महत्वाची आहे. कारण ज्यावेळेस ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आलेले होते मराठी भाषेच्या मुद्द्यावरून, त्यावेळेस अनेक जनसामान्य लोकांनी ही भावना व्यक्त केलेली होती की मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची गरज आहे आणि आज तो दिवस आलेला आहे. आज अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. अगदी सीमाकडे जाऊयात. प्राची, सीमा आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सीमा, तिथं जिथे तुम्ही उभे आहात काही वेळातच ठाकरे बंधू तिथे येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन एकत्र करणार आहेत आणि दोन्ही पक्षाकडून यावेळी मोठा शक्ती प्रदर्शन होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. काय नेमक्या तिथं हालचाली सुरू झाल्या आहेत? अगदी काही मिनिट उरलेली आहेत या दोघांच्या युतीच्या घोषणेसाठी. नक्कीच पुढील काही मिनिटांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावरती दाखल होणार आहे. मात्र सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. मग शिवतीर्थ असेल किंवा मग स्मृतीस्थळाच्या बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेत. फक्त कार्यकर्तेच नाहीत तर स्थानिक पदाधिकारी, स्थानिक आमदार सोबतच खासदार या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस राजकीयदृष्ट्या तर आमच्यासाठी महत्त्वाचा आहेच, मात्र आमच्यासाठी आजचा दिवस अतिशय भावनिक सुद्धा असल्याचं या ठिकाणी उपस्थित नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कारण या दिवसाची फक्त मराठी माणूसच नाही तर फक्त कार्यकर्तेच नाही तर आम्ही कार्यकर्ते, आम्ही पक्षाचे नेते म्हणून सुद्धा अनेक दिवसांपासून याच दिवसाची वाट पाहत होतो. आज बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि युतीची घोषणा करण्यापूर्वी जर ते या ठिकाणी येत असतील आणि अभिवादन करत असतील तर ही आमच्यासाठी खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप भावनिक क्षण असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी दिली जाते. मोठ्या संख्येनं म्हणजे आतमध्ये स्मृतीस्थळाच्या बाजूला तर आपल्याला लोकांची, कार्यकर्त्यांची, मनसैनिकांची गर्दी पाहायला मिळतेच, मात्र बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं गाड्या लागलेल्या आहेत आणि बाहेर रस्त्यांवर देखील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेत आणि एकच उत्साह सकाळपासून त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त दोन नेते आता सोबत आले नाही तर आम्ही स्थानिक पातळीवरती देखील पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि आम्ही म्हणजे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमची मनं जुळली आहेत. आम्ही सुद्धा आता एकत्रित काम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि लवकरच निवडणुका झाल्यानंतर आम्ही
महायुतीला सत्तेपासून रोखू आणि ही ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये चालणार, अशा अनेक प्रतिक्रिया, वेगवेगळ्या प्रतिक्रिया या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं दिल्या जात आहे. खरं तर यापूर्वी आपल्याला माहिती आहे की एकदा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं होतं महिनाभरापूर्वी, आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते येत आहेत आणि राजकीय युतीची घोषणा करण्यापूर्वी ते येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे. निवडणुकीमध्ये एक मोठं अर्थात शक्ती प्रदर्शन दोन्ही पक्षाकडनं केलं जात आहे. शक्ती प्रदर्शन करूनच प्रत्येक गोष्टी खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंकडनं केल्या जातात. आतापर्यंत प्रत्येक सीमा येते मी तुमच्याकडे, अगदी सीमा येते मी तुमच्याकडे. मात्र योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. योगेश, आजचा दिवस मोठा आहे, खरं तर ऐतिहासिक युतीची घोषणा आज होणार आहे, काय नेमकं? खरंय, आज युतीची घोषणा होणार आहे. मात्र तत्पूर्वी नाशिकमध्ये एक दिवस युती झालेली आहे. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये साजरा केला जातो. एकत्र कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आलेले दिसत आहेत. पण त्यांच्याबद्दल चर्चा करून आपण पूर्ण राज्यामध्ये युती, पण त्याच्या आधीच तुम्ही युती केली सगळ्यांनी. खरं तर आम्ही युती या कार्यकर्त्यांचा साय